कधी आपण आपल्या आवाजापासून पैसे कमवू शकतो का? हो, कमवू शकतो मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष रहाणे आणि आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे आदिल नूर शेख. हे फक्त व्हॉइस आर्टिस्ट नाहीये, हे ऍक्टर आहे, डायरेक्टर आहे आणि रायटर पण आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बघणार आहे की आपला आवाज कसा जपू शकतो, त्याची काळजी कशी घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण या पॉडकास्टमध्ये शिकणार आहे की कम्युनिकेशन कसं करायचं, की बोलायचं कसं, कुठं थांबायचं, कुठं नाही थांबायचं, आवाज किती वाढला पाहिजे, आवाज किती कमी झाला पाहिजे, आणि हेच आपल्याला सगळं सांगणार आहे आदिल नूर शेख. चला सुरू करूया. कशा आहात सर? अगदी मजेत आहे एकदम. सर, मला पहिल्यांदा हेच बोलायचं आहे तुमच्याशी की किती सुंदर आवाज आहे तुमचा. म्हणजे की जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्याशी कॉलवर बोललो तर मला पहिलं वाटलं की हा रेकॉर्डेड आवाज आहे. तर असं कधी झालंय का तुमचा, म्हणजे असं आवाजात का कोणी असं वाटतंय की रेकॉर्डेड आवाज आहे की फ्रँक केलेला आहे, असं वाटतं का तुम्हाला? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. बट आता तू मला समोरून ऐकतोयस, सो तुला काही वेगळा सबूत द्यायची गरज नाही आता. आणि तू म्हणतोयस की प्रँक किंवा लोकांना खरं पटणं किंवा हे, तर बऱ्याचदा असं होतं की काही क्लायंट्स असतात त्यांना याबद्दल साशंका असते नेहमी की हा जो आवाज येतोय तो फिल्टर्ड असेल किंवा काहीतरी त्याच्यावरती प्रोसेस असेल. बट जेव्हा फोनवरतीच बऱ्याचदा क्लिअर होतं आणि मोस्ट ऑफ द टाइम 90% जे काही कॉल करणारे लोक असतात त्यांची कॉम्प्लिमेंट हीच असते की जसं आम्ही रील्समध्ये किंवा एखाद्या ब्रँडिंगच्या ॲडमध्ये जेव्हा आवाज ऐकतो तर फोनमध्ये पण सेम ऐकू येत आहे. सो होतं असं बऱ्याचदा की लोकांना खरं वाटत नाही, बट आता आहे तो नॅचरल आवाज आहे. निसर्गानेच तसा दिलाय आणि जो ऐकू येतो तोच कंठात पण घेऊन फिरतोय. अच्छा, म्हणजे हा रिअल आवाज आहे तुमचा. मी म्हणजे अरिजित सिंगचा एक इंटरव्ह्यू बघत होतो आणि त्याच्यात असं झालं की तो बोललाय की माझा आवाज आधी वेगळा होता आणि मी तो तोडलेला आवाज आहे, म्हणजे माझा हा आवाजच नव्हता, मी बनवलेला एक प्रकारे. बरोबर. ऍज अ तुमचा लहानपणापासून असाच आवाज आहे की ऍज अ तुम्ही क्रिएट केलेला आहे? हो, आता तू अरिजित सिंगचं जो काही उदाहरण दिलंय, आता तो जो क्षेत्रात काम करतोय ते गायकी क्षेत्र आहे शेवटी. आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला तुमच्या आवाजावरती संस्कार करावे लागतात. विविध एक्सरसाइजेस वगैरे असतात, ते करून तुम्ही तुमचा आवाज डेव्हलप करता. बट माझ्या बाबतीत तसं नाहीये, माझं नॅचरली तसं आहे. बट तरी मी तुला एक गंमत सांगेन की साधारण माझा कंठ फुटतो म्हणतो ना आपण, म्हणजे एक पौगंडावस्थेतून आपण जेव्हा थोडं पुढे सरतो तेव्हा आपला आवाज 9वी 8वी 9वी 10वी नंतर आपला आवाज आपल्या घरचेच म्हणायला लागतात हळू बोल, कारण की आपला कंठ डेव्हलप झालेला असतो. सो त्याच्या पूर्वीपर्यंत माझा आवाज अगदी मुलीसारखा सौम्य असा होता. आणि देन जेव्हा माझा कंठ इव्हॉल्व्ह झाला तेव्हा अगदी ड्रास्टिक चेंज होता तो. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती विशेष असं मला काही करावं लागलं नाही, जे आहे तेच घेऊन चालतोय. बरं, आपण म्हणू शकतो की हा तुमचा नॅचरली आवाज आहे. तुला काय वाटतं? मला म्हणजे मी आतापर्यंत हे फक्त आवाज आहे ना टीव्ही सिरियल किंवा ऍज आपण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणतो, असाच मी आवाज ऐकलो होता. असं कधी झालंय का तुमच्या आवाजाच्या प्रेमात कोणी पडलेलं आहे? हा, प्रेमात तर खूप जण आहेत. आता माझे फॉलोईंग पण वाटतात, सो ते सगळे प्रेमातच आहेत असं म्हणता येईल. इव्हन तू पण आता वाटतोस प्रेमात. ते तर आहे. हा, कारण की जे काय आहे ते नॅचरल आहे. आता फक्त एक सांगेन की तुमचा आवाज छान असून चालत नाही, तुम्ही त्याच्यावरती संस्कार कसे करतायत हे पण महत्वाचं आहे. म्हणजे फक्त तुमचा आवाज चांगला आहे आणि मग तुम्ही मार्केटमध्ये उतरताय तर तुम्हाला तितकी किंमत मिळणार आहे. त्यासाठी तुमचं शब्दांवरची पकड, भाषेवरची पकड किंवा स्पष्टोच्चार या गोष्टी सुद्धा इथे तुम्हाला खूप महत्वाच्या असतात. आणि ऍक्च्युली त्याच जास्त महत्वाचे आहे, कारण की प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे, बट तुम्ही तो कसा लोकांना प्रोव्हाइड करतायत त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. आणि त्यासाठी तेच जे काही तुमच्या जिभेवरचे जे संस्कार आहेत, खाण्याचे नाही, बोलण्याचे जे संस्कार आहेत ते इम्पॉर्टंट असतात. आणि त्याशिवाय आपण या इंडस्ट्रीत टिकू नाही शकत. बघितलंय तुमच्या, म्हणजे तुम्ही व्हॉइस आर्टिस्ट आहात बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही ऍक्टर पण आहात, त्याच्यानंतर डायरेक्टर पण आहात. म्हणजे अशा 4-5 गोष्टी कसं काय तुम्ही करू शकता? म्हणजे ठीक आहे, एक माणूस म्हटलं की एक गोष्ट ठीक आहे व्हॉइस आर्टिस्ट तर व्हॉइस आर्टिस्ट मी हेच करू शकतो,
ह्या पाचही गोष्टीमध्ये कसे मॅनेज करताय तुम्ही? हा म्हणजे आता अगदीच असं नाही ना की मी इंजिनियर आहे आणि मी अकाउंटन्सीमध्ये घुसलो असंही नाहीये. ह्या सगळ्या जे काही कला तू आत्ता बोललेस माझ्याबद्दल त्या सगळ्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत. सो ह्या माझ्या अपब्रिंगिंग नुसार इव्हॉल्व्ह झाल्या आहेत. आता तुला सांगायचं झालं तर माझी सुरुवात चित्रकलेपासून झाली. चित्रकलेतून माझं शिक्षण पूर्ण झालंय, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन ड्रॉइंग अँड पेंटिंग. आणि त्या दरम्यानच मी कविता लिहायला लागलो आणि नाट्य क्षेत्राकडे जे काय स्टेज ऍक्टिंग असते त्याकडे वळल्यानंतर या सगळ्या गोष्टी, तर नाटकं म्हटल्यावरती ऑब्व्हियसली तुम्ही एक नट म्हणून, एक अभिनेता म्हणून समोर येता. आणि नट म्हणजे फक्त चेहऱ्याचा नट नसतो, तुमचा आवाजही तिथे काम करत असतो किंवा तुमची बोलण्याची पद्धत तिथे काम करत असते. सो ह्या सगळ्या गोष्टी एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट घडण्यासाठी माझ्यातला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बॅकअपला होत्या की 100-150 लोकांसमोर स्टेजवरती ऍक्टिंग करणं किंवा परफॉर्मन्स देणं. सो हे मला घडवत होतं एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या रूपातून, असंच मी म्हणेन या ठिकाणी. म्हणजे आपण म्हणू शकतो की तुमची आधीपासून सुरुवात झालेली होती, म्हणजे आधीच कलेची आवड होती की तुम्हाला? हो, कलेतूनच सुरुवात. म्हणजे सुरुवात कशी झाली? 10वी माझी झाली आणि माझ्या घरात संपूर्ण कॉमर्सचं वातावरण आहे. सगळं कॉमर्स, म्हणजे माझे वडील अकाउंटंट आहेत, माझी बहीण, माझे दाजी जे आहेत ते सुद्धा CA आहेत. सो असं पूर्ण कॉमर्सचं वातावरण असताना, त्यांच्या मार्च एंडिंगच्या गप्पा ऐकत असताना त्यांना माझ्यावरती खात्री होती की हा या क्षेत्रात टिकणार नाहीये कॉमर्समध्ये, कारण की त्यांनी मला जवळून बघितलं होतं आणि जे काही माझे वागणूक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत किंवा माझी जी काही आवड आहे त्यानुसार त्यांनी क्लिअर केलं होतं की तू ह्या क्षेत्रात, आम्ही जरी बळजबरी घुसवलो तरी तू टिकणार नाहीस. सो त्यांनी ओळखलं होतं तुला काय करायचं ते कर. सो वडिलांनी सजेस्ट केलं होतं की तू चित्रकलेपासून सुरुवात कर, चित्रकलेत एक शिक्षण असतं, तिथून सुरुवात कर, हळूहळू तुला सापडेल. सो बस चित्रकलेतून सुरुवात झाली, नाटकाची आवड निर्माण झाली, लिहिण्याची आवड निर्माण झाली आणि हळूहळू मग हे माईकचं गंमत कळाली आणि आता त्याच्यावर प्रेम झालं. आणि प्रेम इतकं झालं की तेही माझ्यावर इतकं प्रेम करतंय, माझं घर, माझी बुलेट, माझा आवाज चालवतोय. मग आता समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला व्हॉइस आर्टिस्ट व्हायचंय, तो कसं होऊ शकतो? स्टार्टिंग काय द्यायची? असं याला काही स्टार्टिंग पॉईंट नाहीये. एखाद्याला जर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचं आहे तर त्याला असं आज वाटलं आणि तो उद्या होईल असं नाहीये. यासाठी मेहनत आहे. तेच मी तुला बोललो की फक्त आवाज असून चालत नाही. तुला एक उदाहरण देतो. आमच्या भाजी मार्केटमध्ये एक व्यक्ती आहे जो भाजी विकतो, बट त्याचा आवाज एकदम पहाडी आहे, एकदम भारदस्त आवाज आहे त्याचा, बट तो त्याच्या आवाजाचा वापर करून ओरडून भाजी विकतोय. बरोबर. सो त्याला हे माहित नाही की त्याच्या आवाजावर जर त्याने काम केलं तर तो एक चांगला व्हॉइस आर्टिस्ट होऊ शकतो, बरोबर, किंवा त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचलीच नाहीये किंवा त्याला त्याची गरजही वाटत नाहीये. सो सेम हेच असतं, आवाज प्रत्येकाकडे आहे, पण तुम्ही त्याच्यावरती कशी मेहनत घेताय. कारण की लोकांना फक्त तुमचा आवाज ऐकायचा नाही, तुमची स्पष्टता ऐकायची आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट एखादी स्क्रिप्ट समोर येते तेव्हा तो ती वाचत नसतो, ती तो सांगत असतो. जरी तो वाचत असला तरी तो आव आणलेला असतो त्याने की ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला ऐकायची आहे आणि ही मी तुम्हाला सांगतोय आणि ती तुम्ही ऐका. सो हे स्किल डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला वाचन मॅन्डेटरी आहे. आणि नुसतं वाचन नाही तर ते स्पष्ट तुम्ही वाचताय का, किंवा एखाद्या जाणकाराकडून समजून घेणं की मी सगळ्या शब्दांचे उच्चार बरोबर करतोय का, मी एखाद्या ओळीतली भावना व्यवस्थित पोर्ट्रे करू शकतोय का. सो इथे असाही गायडन्स गरजेचं आहे की नुसतं इथे एकलव्य म्हणून चालत नाही की मी आहे, माझ्याकडे माईक आहे आणि मी रेकॉर्ड करतोय आणि डिलिव्हर करतोय किंवा रील्स बनवतोय. सो इथे एक थर्ड आय किंवा एक थर्ड पर्सन पाहिजे की जो तुम्हाला गाईड करेल की तू योग्य करतोय की नाही. तो व्यक्ती पण तितका हे पाहिजे, जाणकार पाहिजे. इथे तेच की तुमचं वाचन आणि आवाजातले चढ उतार ह्या गोष्टी प्रॅक्टिस नंतर, अनुभवानंतर येतात. आणि सोपी मेथड सांगायची झाली तर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होऊ इच्छिणाऱ्यांना मी सांगेन की 1-2 वर्ष थिएटर करा, नाटकात काम करा, भलेही बाजूला बसून करा. हळूहळू तुम्हाला तुमची तरक्की होईल आणि तुम्ही स्टेजवरती हळूहळू तुम्हाला डायलॉग्स मिळतील. आणि इतरांचंही ऐकून ऐकून होतं. जसं की आता आपल्याला जर संस्कृत भाषा शिकायची आहे किंवा इंग्रजी भाषा शिकायची आहे तर ती आपण ग्रामर शिकण्यात वेळ नाही घालत, आपण त्या वातावरणात राहतो किंवा ती भाषा आपण जास्तीत जास्त ऐकतो. जसे आपण लहानपणीपासून मराठी बोलतोय, तर ही मराठी काय आपल्याला आई वडिलांनी, आता तू लहान आहेस, आता हे व्याकरण असतं,
हे कर्म क्रियापद असतात असं शिकवत नाही. बरोबर. हा, सो आपण हे ऐकून ऐकूनच शिकतो. सो तुम्ही ज्या भाषेत तुम्हाला करिअर करायचं आहे ती भाषा तुमच्या अवतीभोवती असणं किंवा ती तुमच्या सतत कानावर पडणं खूप महत्वाचं आहे. संस्कृत शिकायची तर ती खूप वेळा ऐकणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा तुमच्या श्रवणातून ते बाहेर येणार आहे. तुम्ही ऐकाल आणि मग ते तुम्ही तुमच्या बोलण्यातून बाहेर येणार आहे. सो मी हेच सांगेन की बस प्रॅक्टिस करा, ऐका जास्त आणि शक्यतो स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करा. स्पष्ट म्हणजे प्रमाण भाषा नाही. तुम्ही तुमच्या गावाकडच्या भाषेतही तुमचं व्हॉइस डिलिव्हर करू शकताय. आपण ज्याला गावाकडची भाषा म्हणतो, गावठी भाषा म्हणतो, हे डझंट मॅटर, बट तुम्ही जे बोलताय ते लोकांना कळलं पाहिजे स्पष्टपणे. सो हे सगळं आहे. सगळ्यांचा एक प्रश्न असतो की माझा आवाज आहे तो जपला कसा पाहिजे, की बाबा त्याची काळजी घेतली कशी पाहिजे, तर तुम्ही तुमच्या आवाजाची काळजी कशी घेता? नाही, या बाबतीत मी खूप बेफिकर आहे. तशी गरज जास्त भासत नाही. आवाजावरती परिणाम शक्यतो जास्त करून तुमची झोप कमी झाली असेल तेव्हा जास्त होतो, किंवा एखाद्या गोष्टी खाल्ल्यामुळे जितका होत नाही तितकं तुमचा तुम्ही जर कमी झोप घेताय तर तुमचा श्वास लागणार नाही, तुम्ही पूर्ण वाक्य म्हणू शकणार नाही, किंवा वाक्याच्या शेवटी तुमचा आवाज डाऊन होईल. सो इथे तुमची पूर्ण झोप हा एकमेव मला वाटतं की काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि सेकंड थिंग, लोक म्हणतात तेलकट खाल्ल्याने आवाज जातो वगैरे. मला तसा वैयक्तिक अनुभव नाहीये असा काही. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो असे महागुरु बोलून गेलेत. सो हे नाही असं की हा जपलं पाहिजे, कारण की असं नाही की आपण आतापर्यंत ऐकत आलोय की तुम्ही तेलकट खाल्ल्यावर तुमच्या आवाजावर परिणाम होईल. होतो, ऑब्व्हियसली होतो, बट तेच ना की तुम्ही रोज सकाळी गरम पाणी पिलं पाहिजे, तुमचा घसा नेहमी डिहायड्रेशन पासून वाचला पाहिजे, रेकॉर्डिंग पूर्वी तुमचं तोंड कोरडं पडायला नको. सो ह्या गोष्टी काळजी घेण्यासारख्या असतात. बाकी आवाज डेव्हलपमेंट करण्यासाठी काही एक्सरसाइजेस आहेत, इंटरनेटवरती भरमसाठ पडलेलं आहे, तिथून पण तुम्हाला ते सगळ्या गोष्टी मिळून जातात. आता मग ऍक्टिंगची सुरुवात कशी झाली? मी पहिला व्हिडिओ तुमचा आपले मंगाजी सोबत त्यांच्यासोबत व्हिडिओ बघितला आणि मी त्याच्यात बघितलं की म्हणजे ऍज अ ठीक आहे व्हॉइस आर्टिस्ट पण आहे, ऍक्टिंग पण तुम्ही एवढी सुंदर करताय, तर सुरुवात कशी झाली ऍक्टिंगची? नाही, अशी सुरुवात आय डोंट नो सुरुवात कुठून सांगू मी, बट मी एक वर्कशॉप केला होता ऍक्टिंगचा, लहान मुलांसाठीचा होता आणि मी मोठा असताना त्यांच्यात गेलो होतो. सो नाटकाचा वर्कशॉप होता तो, आणि तिथून मी एक स्टेजवरती एक छोटासा रोल मला तिथून मिळाला होता. साधारण 2011च्या काळात भगवान शंकरांचा मी रोल केला होता आणि काहीतरी गणपती बाप्पा मोरे असं काहीतरी ते लहान मुलांचं नाटक होतं. सो एक 5-6 मिनिटाची माझी एंट्री होती, तिथून त्या सगळ्या ती गोष्ट सुरू झाली होती. देन मग नाटक करता करता वेगवेगळे कॅरेक्टर करत करत खूप मोठा नाही पण आता तुझ्यापर्यंत पोहोचलो. समजा तुम्हाला आपण ऑप्शन दिला की समजा तुम्हाला व्हॉइस आर्टिस्ट व्हायचंय की ऍक्टिंग करायची आहे की थिएटर करायचंय, तर मग तुम्ही चूज कोणत्या याला करा? एकच चूज करायचं आहे. नाही, ऍक्च्युली ह्या तीनही गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. सो तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते 3 गोष्टी वेगळ्या होऊ शकत नाही. बट तरी निवडायचं म्हटलं तरी तर ज्या कामातून मला माझ्या आयुष्यात चांगले रिझल्ट आले ते व्हॉइस ओव्हर आहे. सो फर्स्ट प्रायोरिटी मला वाटतं तीच असेल, कारण की ती गोष्ट मला जगवतीये, ओळख देतीये आणि मला कम्फर्टेबल फील करवतीये. सो व्हॉइस ओव्हर करणं किंवा माईक समोर असणं कधीही माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी असेल. असं नाही की मला ऍक्टिंग आवडत नाही किंवा थिएटर आवडत नाही, या सगळ्या गोष्टींनीच मला डेव्हलप केलंय. सो त्यांना मी दूर करू शकत नाही. बट चॉईस असेल तर ह्या दोन्ही गोष्टींनी ज्या 2 गोष्टींनी मला घडवलंय ते व्हॉइस ओव्हर मी निवडेन. आणि व्हॉइस आर्टिस्ट मध्ये पण भरपूर प्रकार राहतात. ॲज अ डबिंग झाली, त्याच्यानंतर ॲनिमेशन झालं, तर मग याच्यात सगळ्यात व्हॉइस आर्टिस्टला अवघड काय जातं? डबिंग सगळ्यात अवघड आहे, जी मी सुद्धा बऱ्याचदा त्याच्यात जास्त पडत नाही, कारण की त्याच्यात एक वेगळा स्ट्रगल आहे. स्ट्रगल इन द सेन्स की ऑलरेडी खूप साऱ्या स्टुडिओमध्ये त्यांचा काय म्हणूयात आर्टिस्टची लिस्ट त्यांची रेडी आहे. सो एका नवीन आर्टिस्टला त्यात घुसून एका योग्य ठिकाणी पोहोचणं इमिजिएटली शक्य नाहीये. सो आणि कामाच्या नुसार सुद्धा डबिंग हे खूप चॅलेंजिंग असतं, कारण की तुम्ही एखाद्या कॅरेक्टरला आवाज देताय आणि
तो कॅरेक्टर जर एखाद्या सिनेमाचा असेल तर तुम्हाला तो 2.5 तासांच्या त्याच्या प्रत्येक सीनला तुम्ही जो आवाज पकडलाय तो तुम्हाला सस्टेन करायचा आहे. जर ती सिरीज असेल तर हे चॅलेंज अजून मोठं होतं. सीझन वाईज चेंज होतं. इव्हन फक्त एक सीझन मध्ये संपत नाही. सो हेच आहे की थोडं चॅलेंजिंग आहे. तर ते डबिंग क्षेत्र मी म्हणेन. इव्हन ॲनिमेशन सुद्धा ते सिमिलर येतं. फक्त फरक असा आहे की जे काही फिल्मचं डबिंग असतं त्यात सिनेमा रेडी असतो, समोर कॅरेक्टर दिसत असतो आणि आपल्याला त्याचा आवाज रेकॉर्ड करायचा असतो. ॲनिमेशनमध्ये पद्धत थोडी चेंज होते. इथे रेकॉर्डिंग आधी होतं. इथे तुम्हाला तुमच्या आवाजातून ऍक्टिंग करावं लागते. देन तिथे व्हिज्युअल्स ऍड होतात ॲनिमेशन थ्रू. आणि व्हॉइस ओव्हरचं जे आहे ते सोपं आहे असं म्हणणार नाही मी, कारण की त्याच्यातही व्हॉइस ओव्हर म्हणजे एक स्क्रिप्ट, त्याच्यातल्या भावना समजून घेणं आणि काय लोकांना पोहोचवायचं आहे हे एकदा कळालं की तेही थोडं चॅलेंजेसच्या बाहेर येऊन आपण त्याच्यावरती जगू शकतो. सो माझं वैयक्तिक हे जे आहे जास्त करून व्हॉइस ओव्हरवरती जास्त आहे, म्हणजे एक स्क्रिप्ट आणि त्याचं नरेशन करणं. असा कोणता एक क्षण होता की तुमचं आयुष्य बदलून गेलं त्याने व्हॉइस, म्हणजे फक्त ॲज अ आर्टिस्ट म्हणून नाही पण जनरल, की असा कोणता क्षण होता की ह्या क्षणला मी ठरवलं की मला हेच करायचंय, किंवा असा कोणता क्षण होता की माझं पुरं आयुष्य बदलून गेलं ह्या क्षणामुळे? असं एक सांगता येणार नाही. काही पॉइंट्स आहेत त्याच्यात पण, की जेव्हा घरचे म्हणाले की तू या कॉमर्सच्या क्षेत्रात येऊ नकोस, तू तुझ्या आवडीच्या क्षेत्रात जा, हेही टर्निंग पॉइंट होतं. त्यानंतर मला म्हणजे घरच्यांकडून फुल सपोर्ट होता तुम्हाला? हा, घरच्यांचा सपोर्ट, मला वाटतं की घरच्यांचा सपोर्ट असलाच पाहिजे जर तुम्ही कला क्षेत्रात आहात. कारण की इथे म्हणतात की हे जे क्षेत्र आहे ते फुलपाखरासारखं आहे. 2 मिनिटं येतं, खांद्यावर बसतं आणि उडून निघून जातं. सो ह्याची काही गॅरंटी नाहीये की तुम्ही इथे सस्टेन कसे होऊ शकताय. इव्हन तुम्हाला यशही पटकन मिळेल, पण मग तेच ना की तुम्हाला ते किती दूरपर्यंत खेचून नेता येतं. यशस्वी होणं अवघड नाहीये, ते टिकवणं अवघड आहे. सो इथे घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. आणि टर्निंग पॉइंट वरती मी पुन्हा टर्न करतो की जेव्हा नाट्य क्षेत्रात मला पूर्ण महाराष्ट्रातून 119 एकांकिकेमधून, एकांकिका म्हणजे 45 मिनिट्सचं शॉर्ट नाटक असतं. सो त्याच्यात मला 119 नाटकांमधून माझ्या नाटकाला, मला एकट्याला लोकसत्ता लोकांकिकेचा लेखकाचा पुरस्कार मिळाला होता. तो एक बेस्ट मुमेंट होता माझ्यासाठी, किंवा टर्निंग पॉइंट म्हणता येईल. देन कोविड नंतर मला जाणीव झाली होती की आपण आपला आवाज विकू शकतोय, आणि त्यासाठी मग मी माझा स्वतःचा स्टुडिओ डेव्हलप करायला सुरुवात केली. आणि तिथून पण बरंच लाईफ चेंज झालं, कारण की याआधी पण मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होतो, बट मी इन्व्हिटेशन बेस्ड वरती होतो. म्हणजे कुणीतरी मला बोलवेल, मग मी त्यांच्या स्टुडिओत जाईल आणि मग त्यांना रेकॉर्ड करून देईल. पण जेव्हा तुम्ही एक योद्धा म्हणून स्वतःची तलवार घेऊन फिरता, बरोबर, तेव्हा तुम्हाला कोणाच्या दुसऱ्यांच्या तलवारीवर, ढालीवरती निर्भर राहण्याची गरज नसते. सो हाही एक टर्निंग पॉइंट होता की तुमचं जो काही हत्यार आहे माईक, तो तुमच्या स्वतःचा असेल तर तुम्ही जास्त काम करू शकताय आणि इझिली करू शकताय, जास्त स्ट्रगल न करता. सो हे 2-3 काही आहेत ते टर्निंग पॉइंट आहे. आणि मे बी आजचा दिवस पण टर्निंग पॉइंट ठरू शकतोय तुझ्यासोबत हा काही जो काही संवाद साधतोय. थँक्यू सो मच यार. सध्या तर एआयचा बूम चालू आहे, बरोबर, की सगळ्याच गोष्टीमध्ये एआय आलेलं आहे, आणि आता व्हॉइस क्लोनचं पण आलेलं आहे. तुमचा तुम्ही कॉम्पिटिशन म्हणून बघताय की संधी म्हणून बघताय? तर याच्यात खूप मोठी गंमत ही आहे की एआय खूप प्रमाणात आपल्यावरती आपल्यापेक्षा वरचढ चढायला लागला आहे. इवन प्रत्येक क्षेत्रात, की आर्टिस्ट बोलवा, त्याचा मेकअप करा, मग त्याच्याकडून काम करून घ्या. आणि जर तुम्ही एक प्रॉम्प्ट एखाद्या एआय व्हिडिओ जनरेट करणाऱ्या याच्यात टाकली तर रिअलिस्टिक कॅरेक्टर उभं राहतंय, एक्सप्रेशन पण मस्त देतोय. आणि आता आपली नजर पक्की झाली म्हणून आपण पकडू शकतोय की हे एआय जनरेटेड व्हिडिओ आहे, पण एखाद्या सामान्य माणसासाठी तो एक खरा माणूस आहे आणि तो ऍक्टिंग करतोय. सो इतकं भयानक सगळं काही चालू असताना माझ्याही क्षेत्रात, आवाजाच्या क्षेत्रात सुद्धा, तुम्ही एक स्क्रिप्ट त्याच्यात टाकली, त्याला सांगितलं की इथे इमोशन्स टाक, इथे हॅपी हो, तो अगदी तसंच आवाज आपल्याला जनरेट करून देतो. माझा एक मित्र आहे संभाजीनगरचा, योगेश म्हणून. सो त्याने मला एकदा एक ऑडिओ पाठवला, म्हणे ऐक रे, म्हणे या आर्टिस्टचा आवाज कसा वाटतोय. मी ऐकलं, म्हटलं रे भारी यार, कोण आहे आर्टिस्ट यार, याच्याकडून का बरं काम करून घेत नाही तू, माझ्याकडे का बरं येतो. म्हणे हा पूर्णतः एआय जनरेटेड व्हॉइस आहे. म्हटलं मग आता माझं दुकान बंद का. म्हणे नाही,
त्याला अजून भावना कळत नाहीत म्हणे. हा थोडासा तो कमी पडतोय उच्चारांमध्ये किंवा मराठी शुद्ध बोलण्यामध्ये. इथे जिवंत माणसाची अजून गरज आहे. सो आय डोंट नो हे किती दिवस त्याला लागतील एका खऱ्या माणसासारखं बोलायला. बट कधी कधी वाटतं की जिवंत माणूस हा जिवंत माणूस असतो शेवटी. त्याच्याकडून घडलेली गोष्ट ही नॅचरली जिवंत बाहेर येते. आणि किती जरी झालं तरी AI हा शेवटी AI आहे. सो आर्टिफिशियल कशाला म्हणतात, जो खरा नाहीये. हो ते तर आहे. मी पण AIचा यूज करतोय आणि भरपूर साऱ्या गोष्टी मी यूज केलेल्या आहे त्याच्यामध्ये. ॲज मी माझा आवाज पण क्लोन केलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ॲज फक्त मी काय करतोय त्याच्यामध्ये डेटा पुट करतोय आणि तो मला माझी आवाज देतो. आजच्या पॉडकास्टची प्रश्नावली पण त्याच्याकडूनच घेतली का? ॲज मी म्हणजे आता असं झालेलं आहे की आपण 24/7 आपण ते AI यूज करू शकतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी आता AI यूज करतोय. साधा मला व्हॉट्सअप मेसेज पण टाईप करायचं तरी मी AIचा यूज करतोय की याला आपण कसं चेंजेस करू शकतो आणि ते माझ्यापेक्षा चांगलं उत्तर देत आहे. बरोबर. तर मग ॲज अ तुम्ही कॉम्पिटिशन म्हणून बघताय की मग तुम्ही यूज करता का नाही ॲज अ प्रोफेशनल? आता ती हे बघा, आपण जर काळानुरूप बदललो नाही तर आपल्याला काळ बाजूला सरकून टाकतो. हे आहे. म्हणजे ह्याला तुम्ही नाकारू शकत नाहीये की जग ज्याला महत्व देत आहे, तुम्ही जर त्याला महत्व देत नसाल तर जग तुम्हाला महत्व देणं बंद करेल. सो आता ही एक आपल्या जीवनातली एक गोष्ट झाली आहे AI. किंवा जसं तू म्हटलास की मेसेज सुद्धा तू त्याच्यावरून टाईप करून घेतो. सो आता एका मशीन सोबत काय कॉम्पिटिशन करणार आहे आपण, ज्याला आपण बनवलंय. सो ह्याच्यात कॉम्पिटिशन नाही, ती एक गरज आहे. पुरतं आपण त्याला वापरायला हरकत नाही मला असं वाटतं. सो आपलं जर काम पटकन होत आहे तर का रात्रभर जागायचं. बरोबर. आपला जो काही मुद्दा आहे, जे आपल्याला मांडायचा आहे, ते जर त्याला सांगितलं आपण तर तो त्या मुद्द्यासोबत एक फाईन ट्यून स्क्रिप्ट जर आपल्याला देतोय तर याच्यात मला वाटतं की एका रात्रीत मी रात्रभर जागून जर एक स्क्रिप्ट लिहिणार असेल तर 3 स्क्रिप्ट मला जर तू आर्टिफिशियल इंटेलिजन्स देतोय तर मी कशाला एवढे कष्ट घेत बसू. आणि जगाची पण डिमांड जर हीच आहे तर आपण का थांबायचं या सगळ्या गोष्टींमुळे. किंवा मग आपण असंही होईल की आपण आज थांबू, उद्या थांबू, परवाही थांबू, पण जर जगच त्याच्यावर चाललंय तर आपलं थांबणं व्यर्थ नको व्हायला. म्हणून चलूयात आपण जगासमोर, असं मला वाटतं बऱ्याचदा की जग चाललंय त्या प्रवाहानुसार आपण चालूयात. प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला पाहिजे, पण जर पूर्णच जगच तिकडे वाहायला लागलंय तर मग तुमच्या एकट्याने मागे राहून काय फायदा नाही, तुम्ही मागेच राहाल मग. पण नाही, ॲज अ आर्टिस्ट म्हणून आहे ना, ॲज अ तुम्ही आर्टिस्ट आहे, तुमच्या आयुष्यात काय दुःख आहे, काय आनंद आहे, काय एक्सपिरियन्स म्हणतो आपण ते की तुम्ही आता पहिल्यांदा आपण एकदा समजा मी पहिल्यांदा घेतलं होतं तेव्हा मी काही ना काही चुका केला होता, तर माणूस त्या चुकातून शिकून ते नवीन नवीन गोष्टी करत गेला. पण मग AI काय करतंय की तुम्हाला सगळं ऐकता देतंय. मग असं वाटतं का तुम्हाला की ठीक आहे मी एवढं मेहनत केलेली आणि हे फक्त काही प्रॉम्प्ट टाकून मला ह्या गोष्टी भेटताय, पण जो नवीन व्हॉइस आर्टिस्ट येणार आहे तो तेवढी मेहनत करणारच नाही ना, त्याला वाटतंय की सगळं आयत्या गोष्टी भेटताय. तर मग याच्यावर काय वाटतं तुम्हाला, आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर आहे की चुकीचं आहे? हा, आता हा प्रश्न मस्त आहे. चुकीचंच म्हणेन मी, कारण की पण असंही नाही ना आशिष की आपण जी मेहनत घेतली ती प्रत्येकाने घेतली पाहिजे. कधी कधी त्यांच्या नशिबी नसते. किंवा आता बघ ना, एक काळ होता की आपण पत्रव्यवहार करत होतो. 3-4 दिवस तुझं पत्र जर मला येणार असेल तर 3-4 दिवस मला वेट करावं लागत होतं. सो आपलं अपब्रिंगिंग असं झालंय. बट काळ बदलला आणि आता फोन्स आले, मोबाईल्स आले. सो ती गरज राहिली ना आता वाट बघायची. म्हणजे तू आता असं म्हणतोयस ना की एक काळात आपण पत्र येण्यासाठी 7-7 दिवस वाट बघायचो आणि आता मोबाईल असताना सुद्धा तू 7 दिवसांची वाट बघ आणि मग मला कॉल कर. असं नाही, तसं नाही. म्हणजे कसं एखादा आर्टिस्ट बनतो कसं, तर कोणत्या आर्टिस्टच्या मागे म्हणजे कोणत्या थोडंसं पेन असतं. पेन म्हणजे कोणतं, त्याच्यातूनच आप उभारून येतो. काही ना काही थोडेफार गोष्टी असतात की त्याच्यातूनच मी काही शिकून आणि मी ते तर समजा ठीक आहे आपण व्हॉइस आर्टिस्ट झालो किंवा ऍक्टिंग झालो तर भरपूर सारे सीन्स आहेत, CGI यूज करतो आपण, तर ते सगळं आपल्याला AI बनवून देतंय. ठीक आहे, त्याला आपण म्हणू शकतो की तिथं गरज आहे. पण माणूस टू माणूस बोलण्यासाठी किंवा एखादा माझ्या मनातली गोष्ट ही तुम्हाला सांगायची, त्याचा AIचा वापर काय कामाचा? हा, अगदी बरोबर आहे. हे म्हणजे एक कलाकार घडण्यासाठी तू जो काही शब्द वापरतोय, पेन, जे दुःख आहे किंवा आपण म्हणूयात स्ट्रगल, जर एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात जर या गोष्टी नसेल किंवा आपण हे पण सोडून देऊ, स्ट्रगल सोडून देऊ, पेन सोडून देऊ,
पण जे काही आपण त्याला हे म्हणूयात इमोशन्स, जर त्या कलाकाराकडे जर इमोशन्स नाही तर तो कलाकार नाही आहे पहिली गोष्ट. सो तो एक मशीनने घडलेला दुसरा एक मशीन तयार होतोय. सो तो जरी काही करू शकला त्याच्या आयुष्यात, तो मला नाही वाटत तितका सस्टेन करू शकेल जितक्या मेहनतीनं, इमोशन्सनं, इमोशनली कनेक्ट होऊन एक आर्टिस्ट घडणं वेगळी गोष्ट आहे, आणि दुसऱ्याचे कर्म आपल्या खांद्यावर वाहून नेणं हे ह्याला लाईफ नाही आहे. सो तो टिकू शकत नाही. सिंपल आहे, हा रूल आहे निसर्गाचा. जर तुमच्या कामाच्या मागे जर मेहनत नसेल तो वो शोहरत नाहीये. तुम्हाला सुख म्हणजे काय तुमचं? की सुख म्हणजे आपण एक प्रकारे म्हणतो शांतता, का मला हे काम करून मला सॅटिस्फाय होतोय. ॲज अ आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे माझं सुख आहे, की याच्यात मला आनंद पण भेटतोय, ठीक आहे पैसा नाही भेटला तरी चालेल पण मी याच्यात खुश आहे. माझ्या सुखाची व्याख्या नाही, फक्त सुख असून चालत नाही किंवा त्याची किंमत दुःख आल्याशिवाय होत नाही. सो मी हेच म्हणेन की ह्या गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजे, की माझ्या आयुष्यात मला स्ट्रगलही पाहिजे आणि त्या स्ट्रगलमधून मी जे काही निर्माण करतोय त्यातून मिळालेली शांती पण पाहिजे. मी फक्त शांती चूज नाही करू शकत आणि दुःख मला चूज नाही करायचं. सो इथे मला ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे, कारण की ह्या दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहे. फक्त एक मिळाली तर दुसऱ्याची किंमत राहणार नाहीये. सो माझ्या मते सुख ही गोष्ट एक्झिस्ट करत नाही जगात. सो ती तुम्हाला सुखी होण्यासाठी तुम्हाला दुःख झेलावेच लागतात. सो असं नाहीये की एक फक्त तुम्ही सुख निवडून हे लाईफ जगू शकता. सो तरी माझ्यासाठी सुख हे आहे की हा आवाज गळ्यातून बाहेर पडत राहावा लोकांच्या कानापर्यंत आणि त्यांचं कौतुक मिळत राहावं, हे माझ्यासाठी सुख आहे बस. बाकी याच्यापेक्षा आणखी काही माझ्यासाठी सुख नाही आहे. रोज उठून माझ्यासमोर ते काम आलं पाहिजे जे मी करतोय, ते थांबायला नको, हे सगळ्यात मोठं सुख आहे. आनंद, आता आनंदाचं डेफिनेशन हे सगळ्यांसाठी वेगवेगळे असते, की मी हे काम करतोय मला याच्यात आनंद भेटतोय, ॲज अ मी पॉडकास्टिंग करतोय ते ह्याच्यात मला आनंद भेटतोय, मला असं वाटतंय की उद्या सकाळी उठावं आणि हे काम करावं. माझं आपण असं म्हणू शकतो की व्हॉइस आर्टिस्ट म्हणून ॲज अ तुम्ही सुखात आहे. हो, मी सुखात आहे, मी सुखी आहे. आणि नसेल तरी जे काही मिळाले ना त्याच्याबद्दल थँकफुल असायला पाहिजे माणसानं. मी रोज स्वतःला म्हणतो की जे मिळालंय जे नाही मिळालंय त्या सगळ्यांसाठी थँक्यू, आणि मी प्रयत्न करतोय मला जे हवंय त्यासाठी. सो थँकफुल तर असायलाच पाहिजे माणसाने जे तुम्ही करतायत, आणि जे नाही करत आहेत सो त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावा, करण्यासाठी काहीतरी करा, प्रत्येकाने केलंच पाहिजे. जर आता ऍक्टिंग बद्दल बोलू आपण, की ऍक्टिंगची आपण स्टार्ट ऐकलेलं आहे की कसं चाललंय, आम्हाला अजून काय नवीन नवीन काय पाहायला भेटणार आहे तुमच्याकडून? ओके, माझ्याकडून काय पाहायला मिळणार आहे? ओके, सो मी आता सध्या माझ्या इंस्टाग्रामवरती एक सिरीज सुरू केली आहे, नावांचा अर्थ सांगायचा, आणि त्या नावाच्या व्यक्तीला थोडंसं मोटिवेशनल फील होईल असे काही रील्सच्या थ्रू मी कॉन्टेंट सध्या जनरेट करतो आहे, क्रिएट करतो आहे. जनरेट म्हटलं की AI वाटतं, त्याच्यामुळे क्रिएट करतोय. सो ही सिरीज आता सध्या माझी चालू आहे. प्लस पुढेही AIच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, माझ्या एकट्याचा नाही, काही आहेत आर्टिस्ट, आम्ही सगळे मिळून त्यावरती काम पण करतो आहोत. आणि पुढे व्हॉइस ओव्हरच्या व्यतिरिक्त नाटकांमधूनही विविध प्रयोग करण्यासाठी मला आता बरेच वर्ष झाली थोडा गॅप पडलाय नाटकांसाठी. एखादा लहान मुलगा आहे तर आपण त्याला कसं काय ओळखू शकतो की हा कलाकार बनू शकतो किंवा हा ऍक्टिंग करू शकतो किंवा त्याला त्याच्यात पडायचं असेल? आता मी आहे गावाकडचं एक प्रकारे, माझी पण इच्छा होती की मी पण ऍक्टिंग करावं, पण मला त्या संध्या भेटल्याच नाही. तर मग समजा एखाद्या व्यक्तीला ती संधी लागत असेल, ती स्टार्ट कशी करायची? नाही, आपल्याला ओळखायची गरज नसते, तो स्वतः आपल्याला दाखवत असतो. जर एखादा हिरा असेल ना तर तो चमकतो, तो चमकत राहतो हळूहळू. आपल्याला बऱ्याचदा हिंट्स मिळत असतात की ह्याच्यात कलाकार आहे, नाही ह्याच्यात एक इंजिनियर आहे बरं का, नाही ह्याच्यात एक टीचर आहे, ह्या गोष्टी आपल्याला नकळत तो व्यक्ती दाखवत असतो. बट तरी शेवटी एक डेस्टिनी असते, नियती असते त्या व्यक्तीला पुढे नेण्यासाठी. सो तरी ओळखायचं हे जरी आपल्या हातात नसलं
तरी पालकांसाठी मी इथे सजेशन देऊ इच्छितो की मुलांच्या इच्छा लक्षात घ्या, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना काय आवडतंय त्यानुसार मला वाटतं त्याचं अपब्रिंगिंग झालं पाहिजे. त्याला जर कलर्स आवडतात, त्याला चित्र काढायला आवडतात, तर इतर बाकीच्या ऍक्टिव्हिटीपेक्षा त्याला थोडंसं अर्धा तास जास्त द्या त्या गोष्टीसाठी. मे बी तो डेव्हलप होऊ शकेल. त्याला ऍक्टिंग करायची तर वर्कशॉप्स असतात ऍक्टिंगचे, ते त्याला पाठवायला हरकत नाही. डान्स करायला आवडतोय. सो इथे आता तू म्हणालास की मी गावाकडचा आहे आणि माझी इच्छा होती बट मला मार्ग मिळाला नाही. सो हे मार्ग दाखवण्यासाठीच पालक असतात मला वाटतं. पहिले गुरु आपले आई वडील आहेत. ते ठरवतात. त्यांनी असो इथे ना पालकांचा खूप मोठा रोल आहे. बरोबर. सो इथे मुलांकडे फोकस न करता पालकांकडे केलं पाहिजे. बरोबर. की तुम्ही ओळखा आणि त्याला त्यानुसार घडवा. सो इथे हा रोल त्या व्यक्तिगत माणसाचा नाहीये, त्याच्या पालकांचा आहे. कारण की तिथे निर्णय घेणारे पालक आहेत. सो हा पूर्ण पोर्शन जो आहे तो पालकांच्या हातात आहे. बट तुला तेच म्हणून मी डेस्टिनी असते की तुम्ही ठरवा नका ठरवू, तुम्हाला एक पॉइंट आहे तिथे तुम्हाला तुमचं आयुष्य बदलणार आहे किंवा कळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे. सो कुणी ओळखलं नाही ओळखलं तरी तुमचं डेस्टिनेशन फिक्स्ड आहे, कुठे तुम्ही पोहोचणार आहात किंवा डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही काय निर्णय घेता त्यानुसार तुमचं भविष्य चेंज होत असतं. बरं, ऍक्टिंग तुमच्यासाठी काय की कसं वाटतं? ऍक्टिंग माझ्यासाठी शांती आहे. सुख म्हणू शकतो आपण? नाही, सुख आणि शांती याच्यात खूप मोठा फरक आहे. शांतता, सुख म्हटलं ना तर काहीतरी असतं आतमध्ये, आणि शांती जी असते ना ती पूर्णपणे न्यूट्रल असते. तुम्हाला जिवंत ठेवते. हा, तुम्ही फक्त जिवंत असतात आणि आतून पूर्ण रिकामे झालेले असतात. त्याला आपण एक मेडिटेटिव्ह स्टेट म्हणू शकतो किंवा बुद्धाचा नथिंगनेस हा शब्द ऐकला असेल किंवा जे काही शून्य पण असतं. सो ते आहे माझ्यासाठी ऍक्टिंग. कारण की जेव्हा आपण स्टेजवरती एंट्री घेणार असतो तेव्हा जी मनात धडकी भरलेली असते, भीती असते, ती गरजेची असते त्या वेळेसाठी. कारण की जोपर्यंत तुम्हाला भीती वाटत नाही तोपर्यंत तुम्ही धाडस करू शकत नाही. तुमच्या समोर वाघ आलाय ना तर तुम्हाला आधी भीती वाटणं महत्वाचं आहे. भीती वाटत नाही तर तुमच्यात काहीतरी गडबड आहे. आणि भीती वाटल्यावरती माणूस संघर्ष करू शकतो, संघर्ष करता येतं माणसाला. सो भीती ही खूप महत्वाची आहे. तर आपण म्हणू शकतो की तुम्हाला ऍक्टिंगनी सुख भेटतंय. तर मला हे विचारायचं आहे की समजा मला व्हॉइस आर्टिस्ट शिकायचं असेल तर अशा कोणत्या संधी आहे किंवा मी समजा मला तुमच्याकडून शिकायचं असेल तर आपण कसं काय शिकू शकतो? मी माझ्याकडून शिकायचं असेल तर मी अजून तसं काही विशेष प्लॅन केलेलं नाही, बट मी त्याच्या वर्किंगमध्ये आहे. कारण की शिकवायचं म्हणल्यावर असं डायरेक्टली शिकवता येत नाही. तुम्हाला आधी एक सिलेबस क्रिएट करावा लागतो. आणि मी असा व्यक्ती आहे जो अनुभवातून शिकून इथपर्यंत आलोय. तर जरी जे काही माझे अनुभव आहेत त्याचा एक सिलेबस क्रिएट करण्याच्या मी सध्या प्रयत्नात आहे. बट जेव्हा कधी ही गोष्ट होईल कम्प्लीट तेव्हा मी नक्की अनाऊन्स करेल. सो तो एक ऑनलाईन काइंड ऑफ वर्कशॉप घ्यायचा माझा विचार आहे. कारण की लोक विचारतात खूप सारे की आम्हाला शिकायचं आहे किंवा आम्हाला अनुभव ऐकायचे आहेत किंवा हे कसं सगळं चालतं, कसा स्वतःचा होम सेटअप कसा क्रिएट करायचा. तर होम सेटअप तुला माहित असेल की तुम्ही घरून एक तुमचा माईक, लॅपटॉप आणि हेडफोन या गोष्टींच्या बळावरती एक सोर्स ऑफ इन्कम जनरेट करू शकताय. सो त्याला एक होम सेटअप म्हणतात आपण. सो ते कसं क्रिएट करायचं किंवा शुद्ध कसं बोलायचं किंवा इमोशन्स कसे पकडायचे यासाठीचा वर्कशॉप लवकरच, असं नाही म्हणणार मी, पण भविष्यात मी तसं अनाऊन्स करेल. आणि लोक तसे, आता खूप जणांची इन्क्वायरी आहेत त्यामुळे पण मला थोड्याशा जबाबदारीने या गोष्टीवरती काम करावं लागतंय. सो करेन मी लवकरच अनाऊन्स यासाठी. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नाही म्हटलं तरी चालेल, पण मला ॲज अ माझं कम्युनिकेशन चांगलं झालं पाहिजे. मी जे बोलतोय ते समोरच्याला कळलं पाहिजे की मी कुठं गॅप घेतला पाहिजे, कुठं नाही घेतलं पाहिजे. कारण की हेच शिकायचंय. समजा एखादा व्यक्ती तो गेलेला आहे बाहेर, चार चौघांमध्ये त्याला बोलता आलं पाहिजे. तर त्याच्या ठीक आहे चाल, चार चौघात नाही तर त्याच्या पार्टनरसोबत किंवा त्याच्या भावासोबत, त्याच्या मित्रासोबत, का मनातलं बाबा हे माझ्या मनात आहे हे मला बोलायचं आहे तुझ्याशी. कारण की आता काय आजकाल कसं चाललंय, सगळे फोन यूज करताय आणि सगळं फोन थ्रूच चालू आहे. मेसेजिंग. कारण की वडील आणि मुलगाच बोलत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे खरंच. म्हणून मी विचारलं की कसं काय मला तुमच्याकडून शिकायचंच आहे किंवा तुम्ही अशा कोणत्या टिप्स द्याल मी शिकू शकतो, की अशा कोणत्या टिप्स आहे की मी असं वाचलं पाहिजे, की मी तसं वाचलं पाहिजे, की माझ्या आवाजाचा मी अशी प्रॅक्टिस केली पाहिजे. हा, तर तू आता बोलता बोलता एक गोष्ट छान बोललास की कम्युनिकेशन हे आता चॅटिंग वरती चालू आहे ना. सो हा फरक आहे की चॅटिंग मधून आपण जितके एक्सप्रेस होऊ शकतोय
तेव्हा समोरच्याचे डोळे आपल्या डोळ्यांसमोर डोळे असताना तितका कम्फर्ट किंवा तितका जो फ्रीनेस आहे ना तो शक्य होत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण जितके उफाळून आलेलो असतो चॅटिंग मध्ये, बरोबर, तो व्यक्ती समोर असताना आपलं तोंड उघडत नाही, होतं असं. सो इथे मी माझ्या बाबतीत हेच सांगेन की जे काही मी आतापर्यंत थिएटर केलंय, नाटक केलंय, सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थ्रू थिएटर म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व विकास हा नाट्यकलेतून खूप छान पद्धतीनं होऊ शकतो. मी तर म्हणेन की प्रत्येक स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये थिएटरशी रिलेटेड किंवा स्टेज डेअरिंगशी रिलेटेड, नाटकाशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे. कारण की नाटक हे फक्त एक एंटरटेनमेंटचं पार्ट नाही आहे किंवा समाज प्रबोधनाचं पार्ट नाही आहे. नाटक हे व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा तुम्हाला घडवत असतो. म्हणजे तुम्हाला कुठे बोलायचं आहे, कुठल्या विषयात हात घालायचा नाहीये किंवा कुठल्या शब्दावरती थांबायचं आहे किंवा कुठे तोंड घालायचं नाहीये, या गोष्टी नाटकातून नक्कीच म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी असंच, माझं अपब्रिंगिंग असंच झालंय की नाटक तुम्हाला फक्त एक नट म्हणून, कलाकार म्हणून नाही घडवत, तर एक व्यक्ती म्हणून सुद्धा घडवतो. सो त्यासाठीच मी तुला आता हे बोललो की सामाजिक दृष्टिकोनातून नाटक हा खूप एक इतर विषयांसारखाच एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. कारण की ज्यावेळी तुम्ही 150, 200, 1000 लोकांसमोर स्टेजवरती अटेन्शन ग्रॅब करण्याच्या क्वालिटीचे बनता, तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी छोट्या होऊन जातात. बरोबर, तुझ्यात हिंमत आली आहे, तू 1000 लोकांसमोर बोलू शकतोय. ही एक सुपर पॉवर वाटत नाही का? मला जे वाटतं मी ते सांगू शकतो की बाबा मला हे वाटतंय, तर ठीक आहे, मला राग आलेला आहे किंवा मी भरपूरदा लोकांना कसं म्हणजे काय होतं की ठीक आहे मी याला बोललो तर वाईट वाटल किंवा याला असं मी बोललो तर असा त्रास होईल, पण मेन प्रॉब्लेम तुम्ही बोला तर बोलल्यानंतर आपल्याला कळणार आहे की समोरच्याला राग येणार आहे किंवा नाही येणार आहे. मला तरी वाटतं हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. सो हेच ना की तुमची बोलण्याची पद्धत, तुमची उभा राहण्याची पद्धत, दोन लोक जेव्हा बसले आहेत तेव्हा काय गोष्टी पाळायच्या आहेत. सो ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी ना तुम्हाला नाटकातून, कलेतून या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या अंगात एक संस्कार भरत असतात. सो हेच आहे की प्रत्येकानं स्टेज डेअरिंगला सिरियसली घेतलं पाहिजे. कारण की तुमच्याकडे जेव्हा स्टेज डेअरिंग असते ना तेव्हा म्हणजे मी तर म्हणेन प्रत्येकात ती असावी आणि तीच गोष्ट तुम्हाला घडवत असते. तुम्हाला मला हे विचारायचं आहे, मंगाजी बरोबर काम करून कसं वाटलं तुम्हाला? अरे मंगाजी सोबत काम करून, मंगाजी नव्हता तेव्हापासून मी त्याला ओळखतोय. सो असं नाहीये की आम्ही खूप म्हणजे लहानपणीचे नाही, बट लहानपणानंतर जे काही आपण पौगंडावस्थेत जातो, तारुण्यात जातो, तेव्हापासून आम्ही नाटकच सोबत आम्ही वाढलोय. म्हणजे आमच्या करिअरची सुरुवात नाट्य क्षेत्रातली ऑलमोस्ट सोबत झाली आहे. थोडासा सिनियर असेल मी त्याच्यापेक्षा काही वर्ष, बट मंगाजी हा मंगाजी होण्याच्या आधीपासून ओळखीचा आहे. सो आता हा प्रश्न कितपत योग्य आहे तुझा की मला त्यासोबत काम करून कसं वाटलं म्हणून म्हटलं की तुम्हाला कसं वाटलं. कारण की कसं आहे की मी त्यांच्या व्हिडिओ बघितला ना तर असं वाटतं की नाही अरे हा तर मी एकच आहे, कारण की आमचे दाजी पण असेच आहे, मेन तर तसंच. आणि जेव्हा मी तुमचे ते व्हिडिओ बघितले मी म्हटलो खरंच म्हणजे काय ऍक्टिंग केलेली आहे नाही का, अशी ऍक्टिंग वाटतच नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण नाही का म्हणतो की समजा तू, आपण असं म्हणतो की तू ऍक्टिंग करतोय, पण असं तुमच्याकडे बघून वाटलं की तुम्ही ऍक्टिंग करतच नव्हता, ऍज अ जे रिअल होतं तेच दाखवलं. थँक्यू. बट मंगाजी बद्दल सांगायचं झालं ना तर त्याच्याकडे ना पॉवरफुल माणूस आहे तो. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी एक स्क्रिप्ट लिहिली होती वेटिंग फॉर सेन्सेशन नावाची. म्हणजे आस्तिक, नास्तिक आणि त्रास्तिक असे 3 कॅरेक्टर आहेत. एक आस्तिक आहे, एक नास्तिक आहे आणि एक त्यांच्या मध्ये अडकलेला त्रास्तिक आहे. सो त्याच्यात जी काही आस्तिकाची भूमिका मंगेशने केली होती. सो मी स्क्रिप्ट लिहिताना इतका ह्युमरचा विचार केला नव्हता की इथे पण लोक
हसू शकताय किंवा लोकांना इथे हसू निर्माण होऊ शकतंय, जेव्हा त्याच्याकडे स्क्रिप्ट आली आणि जेव्हा आम्ही नाटक उभं करायला घेतलं, प्रॅक्टिस स्टार्ट केल्या, तर मी लिटरली मिसमराईज झालो होतो की अरे हा माणूस कुठून पंचेस काढतोय हा इतकं मी पण विचार केला होता की ह्या ओळीतून एक पंच निघू शकतोय आणि लोक हसू शकताय. सो ती स्क्रिप्ट मंगेशकडे येण्याच्या आधी काही इतर आर्टिस्ट पण ती करत होते, तेव्हा तितका इम्पॅक्ट झाला नव्हता. जेव्हा मंगेशने ते करायला घेतलं, सो लिटरली प्राइजेस वगैरे आम्ही मिळायला लागले, आम्हाला त्या एकांकिकेसाठी बक्षिसं मिळायला लागली. म्हणजे याच्या आधी फक्त मला लेखनाला वगैरे बक्षीस मिळत होतं त्या एकांकिकेसाठी, बट ऍक्टिंग वाईज मंगेशला सर्वोत्कृष्ट अभिनय मिळतोय, त्याच्या को आर्टिस्टला मिळतोय, किंवा जो काही त्रास्तिकचा भूमिका करणारा तो जो काही आहे. सो कसं आहे ना, जेव्हा परफेक्ट व्यक्ती जेव्हा त्या कॅरेक्टरला निवडतं ना आणि जो करायला घेतो ना, ते त्यानंतरची जी मजा असते ना, ही मंगेश सोबत मला जवळून बघता आली ह्या बाबतीत. तरी जे काही त्याचे मिलियन्स फॉलोअर्स आहेत ते त्याला एका मोबाईलच्या उभ्या स्क्रीनमध्ये बघताय. बट मी तर म्हणेन ते लोक खूप नशीबवान आहे ज्यांनी त्याला स्टेजवर बघितलंय, कारण की सोपं नसतं. एक पडदा उघडला आणि तो आर्टिस्ट त्याच्यावरती उभा आहे आणि तो पुढचे 45 मिनिट 2 तास नाटकाच्या ड्युरेशनवरती डिपेंड असतं, तो तुम्हाला तिथे सस्टेन करून ठेवतोय. सो ती गंमत लोक त्या 1.5 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या स्वाईपवरून तुम्ही जज नाही करू शकत. कारण की असतील बरेच जण, कारण की तो आता बरेच मोठमोठे प्रोडक्शन हाऊसेस आहेत नाटकाचे, जसं की त्याचं आता एक पुनश्च हनीमून पण एक नाटक चालू आहे. सो सगळे सेलिब्रिटी कास्टिंग आहेत, इवन इन्क्लुडिंग त्याला तो सुद्धा एक सेलिब्रिटी आहे. सो म्हणजे खरंच जर तुम्हाला खरा मंगाजी बघायचा असेल तर तुम्ही त्याला स्टेजवरती बघा. मी तर हेच सजेस्ट करेन. तुम्ही काहीच बघत नाही आहात, मग तुम्ही रील मधून आहे ना काहीच बघत नाही आहात, त्याला स्टेजवर बघण्यात जी मजा आहे ना, ती मला वाटतं ती रील फुलफिल नाही करू शकत. बरोबर. ॲज अ तुम्ही रायटर पण आहे, ठीक आहे. चला आता रायटरचे आपण हे बोलू, किंवा स्क्रिप्ट रायटिंग असली ते विचार आणि किंवा ते घडलेल्या किंवा ते स्क्रिप्ट रायटिंग. चला मग समजा मला रायटर व्हायचं उद्या, एखादा 18 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याने करिअर चूज केलं की मला आता रायटर व्हायचंय, तर तो कसा होऊ शकतो? आता खरं सांगू का, रायटर्सवरती खरंच दुष्काळ येतो आहे असं मी म्हणेन. कारण की तू बातम्या वगैरे अपडेट घेत असशील तर AI मुळे नेटफ्लिक्सचे जे काही रायटर्स होते त्यांनी स्ट्राईकवर होते, त्यांनी संप केला होता. 150 days जे काही आहे तिथे आपण ओळखू शकतोय की हे AI व्हिडिओ आहे. व्हॉइस ओव्हर्स असतील तिथे आपण ओळखू शकतो की नाही हा जिवंत माणसाचा आवाज नाहीये. पण जो बेसिक आहे ना लेखन, रायटिंग किंवा कुठलीही
ऍक्टिव्हिटी म्हणजे इव्हन आपली आत्ताची जी काही पॉडकास्ट आहे तुला पेपरवरती आधी उतरावी लागली बरोबर है ना, तुला आधी पेपरवर करावं लागलं, तुला स्क्रिप्ट करावी लागली. बरोबर. सो कुठलीही ऍक्टिव्हिटी कुठलीही प्रक्रिया असते ती स्क्रिप्ट शिवाय पुढे जाऊ शकत नाही आणि ती स्क्रिप्ट स्ट्रॉंगली AI आता त्याने टेक ओव्हर केली आहे. हो पण ते करतंय, पण ऍज अ ठीक आहे तेवढं कळतंय. मी येतो तुझ्या मुद्द्यावरती. एका लेखकाला कसं आहे, सो इथे ना एक भीतीदायक वातावरण निर्माण झालंय आशिष, की लेखनाच्या बाबतीत AI ने खूप लोकांच्या नोकऱ्या खाल्ल्या आहेत. इव्हन तुला सांगतो की जे काही माझे क्लायंट्स आहेत ना ते बऱ्याचदा माझ्याकडे असं विचारायचं की लिहून पण द्याल तुम्ही, म्हणजे व्हॉइसवर करायचं तर सो तुम्ही लिहून पण द्याल. सो तिथे मी रायटिंगचे पण चार्जेस घ्यायचो आणि व्हॉइसवरचे पण घ्यायचो. सो आता ज्यांना लेखनातलं काहीच कळत नाही ना, ते ChatGPT वरून स्क्रिप्ट पाठवतात मला आणि ती वाचताना अजिबात वाटत नाही की ही AI जनरेटेड आहे की काय, इतकं त्याने AI ने ते टेक ओव्हर केलं. सो लेखकांचं करिअर थोडंसं धोक्यात आहे. बट तरी मी इथे म्हणेन की तेच ना की तुम्ही एका पर्टिक्युलर भावनेपर्यंत त्या आर्टिफिशियल इंटेलिजंटला तुम्ही नाही पाठवू शकत. शेवटी थॉट हा थॉट असतो ना, म्हणजे तुला एखादी गोष्ट लिहायची आहे ना तर तिथे तुझा फर्स्ट थॉट जो आहे, जो लोकांना तुला मांडायचा आहे तो तुलाच देणं आहे त्याला. बरोबर. सो मला वाटतं की रायटर्सने आता थोडंसं स्मार्ट झालं पाहिजे. आणि नाही असं नाहीये की एखाद्याला रायटर व्हायचं आहे ना, तुझ्याकडे जर वेगळी गोष्ट आहे, तुला काहीतरी तुझं म्हणणं काहीतरी वेगळं आहे, रायटर होण्यापासून कोणी नाही थांबवू शकत. सो मी तर म्हणेन की ज्याला लिहायची इच्छा आहे त्याने लिहित राहावं, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघू नये. जर तुझा थॉट जर हिरा असेल तर तो चमकेल. तुझ्याकडचा जो काही लिहिण्याचा स्किल आहे ते जर सर्वोत्तम आहे, जगापेक्षा वेगळं आहे, तर त्याला AI काही नाही करू शकत. सो लिहिणाऱ्यानं लिहित राहावे मला असं वाटतं. पण ॲज अ डिस्ट्रॅक्शन भरपूर आहे. आता समजा तुमच्या काळी म्हटलं गेलं तर ॲज अ तुम्ही पण यंगच आहे आता, पण मग तरी एक प्रकारे तरी एक बघितलं कसं आता डिस्ट्रॅक्शन म्हणजे इतके डिस्ट्रॅक्शन आहे. समजा मी इंस्टाग्राम चालू घेतलं ॲज मी माझे सांगतोय तरी कधी 1 तास निघून जातो ते मला पण कळत नाही. कारण की समजा मी एवढं फोकस तरी असतो तर मला समजत नाही की एवढा वेळ का निघून जातोय. तर त्याच्यामुळं ॲज अ तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता का? होतच ना. आता ते शेवटी तुम्हाला जर काही अचीव्ह करायचं असेल, म्हणजे जुन्या काळात कसं असायचं, एखादा ऋषी मुनी असायचा, त्याला देवाला अचिव्हमेंट करायची असायची, तो तपश्चर्या करायचा. बरोबर. आणि काही अप्सरा येऊन त्याच्या तपश्चर्या भंग करायच्या. आता त्या अप्सरा म्हणा किंवा जो काही मोबाईल आहे ती अप्सरा बनली आहे आणि ती तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करते तुमच्या ध्येयापासून. सो मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या साधनेवरती टिकून राहा, तुमची साधना भंग होऊ देऊ नका, कारण की हे डिस्ट्रॅक्शन येत राहतील. सो इथे तेच आहे की तुम्ही किती छान तुमचं स्वतःला हे करताय, साधनेत विलीन करतायत, साधना करत राहा. पण शेवटी असं आहे ना की जग इतकं बदललंय की हे डिस्ट्रॅक्शनचं जग आहे, किंवा लोक पैसे कमवतायत आपल्या अटेन्शनवरती. बरोबर. लोकांचे घर चालतायत, घराचे चुली पेटत आहेत आपल्या अटेन्शनमुळे. बरोबर. सो त्यांचा पगडा जास्त आहे, त्यांचं वजन जास्त आहे. सो आपण नकळत डिस्ट्रॅक्ट होण्यामागे त्यांनी केलेली मेहनत आहे, किंवा त्यांनी जी काही यंत्रणा मांडली आहे की तू असशील साधक, कुठला साधनेत हे असशील, मग्न असशील, पण आमच्यात इतकी पॉवर आहे ना, तुला साधनेतून बाहेर येऊन आम्ही स्क्रोल करायलाच लावणार. आता ह्या नव्या पिढीकडून मला अपेक्षा आहे जास्त, की मला नाही वाटत की लहानपणीच मोबाईल मिळालेला माणूस त्याच्या वयाच्या 20व्या वर्षीपर्यंत स्क्रोल करत बसेल, नाही तो वैतागेल. मला वाटतं त्या डिस्ट्रॅक्शन मधून वैतागेल. त्याला शांती हवी असेल, त्याला स्वतः काहीतरी करायची इच्छा निर्माण होईल. सो असं म्हणतात ना की जी की आता अल्फा जनरेशन तयार होती, ती जग बदलणार आहे. सो त्यांनी खरंच जग बदलावं, कारण की आता जग जरा विस्कळीत झालंय ह्या अटेन्शनच्या भांडवलामुळे. बरोबर. चला ना, आपण इथं थांबूया. पण मला हेच विचार, शेवटचा सल्ला काय द्याल ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट म्हणून, ॲज अ रायटर म्हणून, किंवा ॲज अ डायरेक्टर म्हणून, किंवा मला समजा मला कलाकार बनायचंय तर मी काय केलं पाहिजे, किंवा त्याला जपलं कसं पाहिजे? याचं एकच उत्तर आहे, आपण वर्षानुवर्ष ऐकत आलोय, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. याच्या पलीकडे कुठलंही यासाठी उत्तर नाहीये, किंवा कुठला शॉर्टकट नाहीये. तुला कलाकार व्हायचं आहे, मग कलाकारातले मग बरेच ब्रांचेस आहेत, जसे की चित्रकला असेल, संगीत असेल, नाटक असेल, नृत्य असेल, व्हॉइस ओव्हर असेल,
ऍक्टिंग असेल, ह्या सगळ्या एकाच ठिकाणातून बाहेर निघतात, त्या कलेतून निघतात. बरोबर. सो कला ही गोष्ट अशी असते ना, ती शिकता येत नाही, ती तुम्हाला अनुभवावी लागते, मग ती तुमच्यात उतरत जाते. म्हणजे मी तुला म्हटलं की असा आवाज काढ, नाही जमणार, नाही काढू शकत. मी म्हणेन तुला आता हा बसला इथे, याचं चित्र असं काढ, नाही जमणार. इथे साधना, प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे. मग ती कुठलीही कला असो, सगळ्या कला कुठेतरी एकाच ठिकाणी येऊन मिळतात आणि त्याचं नाव आहे साधना किंवा प्रॅक्टिस. सो जे काही करायचं आहे त्याचा अभ्यास करत राहा, त्याची प्रॅक्टिस करत राहा, जाणकाराकडून समजून घ्या की आपल्याला जे आवडतंय त्याचा नेमका मार्ग काय, चालायचं तुलाच आहे. बरोबर. सो प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. थँक्यू सर, तुम्ही तुमचा वेळ दिला. लोकांना तुम्हाला तुमच्याकडे यायचं असेल तर तुम्हाला कुठं भेटू शकता किंवा ॲज तुम्हाला कुठं फॉलो करू शकता? हां, मला तुम्ही इंस्टाग्रामवरती आदिल नूर शेख माझं ID आहे, तिथे तुम्ही मेसेज करू शकताय. मी सगळ्यांना रिप्लाय देतो. सध्या तरी देता येत आहे मला, पुढचं भविष्याचं माहीत नाही. सो मला वाटतं बेस्ट वे तोच आहे, इंस्टाग्राम थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू, ज्या काही प्लॅटफॉर्मवरती मी आहे तिथून मी रिचेबल आहे. मला सांगेल. थँक्यू सो मच आशिष, खूप छान वाटलं, खूप छान करतोय सगळं काही. ऑल द बेस्ट तुला आणि तुझ्या संपूर्ण एंटायर टीमला. थँक्यू सर.